किल्लेदारांचाच फ्लॅट आहे हा. या. इतके दिवस काय होतं ते आता गेलं तेल लावत. आता यापुढे परशुराम किल्लेदार एकुलता एक वारस दमदमीच ठरवणार. तिकडे आपल्या घरात जे काही चाललंय ना ते तुम्ही तिकडे आल्याशिवाय नाही थांबणार. शेवटचा पर्याय म्हणून मी डॉक्टर वाडेकरना दिल्लीहून बोलावलंय. आम्हाला वेगळं व्हायचंय. जसंही त्याने खोपडीमध्ये सगळा प्लॅन तयार आहे. फक्त तू हो की नाही एवढं सांग. तू तुम्हाला विक्रमादित्य दिला नाही ना, पण देणार तो आता. कोण देणार? जानकी देणार. सुमिताई, ते का वागतात माझ्याशी असं? आपलं कुंकू शाबूत राहावं म्हणून देवाकडे भिका मागायच्या, पण हे असलं कुंकू जे दुसऱ्यांच्या जीवावर उठलंय. माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं ना तरी चालेल, पण जानकीला काहीही होऊ देणार नाही मी. चिऊ, चिऊ, चिऊ जागी आहेस का? जागी आहे, झोपली आहे काय? येऊ? या ना. अरे वाह, क्या बात है. काय गोड आहे ग. हसते बघ कशी. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी बेबी. मी आतापर्यंत तुला भेटायलाच नाही आलो. तिला प्रश्न पडेल ना, हा काका कोण, कुठला, अजून दिसला कसा नाही. पण हा काका ना एक खूप कडू कडू औषध पित होता. पण आता तुला भेटलोय की नाही, आता नाही पिणार. आता नाही पिणार. सोना, ए चल, मी तुला माझ्या खोलीत घेऊन जातो. हा, तिकडे आपण खूप मज्जा करूया. घेऊन जाऊ का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर. अगं अहिल्या पण नाहीये, त्यामुळे तसे हिच्यावर काही वाईट संस्कारही नाही होणार. घेऊन जाऊ ना? जा. चला 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 सोनू, चला. या या या. अगं ये ग. हे मनाचे श्लोक ऐकायचे, पण हसायचं नाही बरं का. हा, आपण काय काय शिकायचं? नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हा, दुष्टांना साथ द्यायची नाही, दुष्टांचा नायनाट करायचा, हो की नाही? चला चला चला. मला माहितीये तुम्ही लवकर बरे होणार आहात. तुम्ही नका काळजी करू. दिल्लीहून ना मोठे डॉक्टर येत आहेत. ते आल्यावर तुम्ही सांगाल ना की मी खरं तर बराच होतो, पण जानकीला त्रास द्यायचा म्हणून नाटक करत होतो. म्हणून सांगा ना, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही लवकर बरे होणार आहात. मी आहे ना, आम्ही सगळे आहोत ना. तुम्ही लवकर बरे व्हा.
लवकर बरे व्हाव, लवकर बरे व्हा. काही होणार नाही तुम्हाला, काही होणार नाही तुम्हाला.
आय एम सॉरी. जानकी, अगं काय झालं? अशी घाबरलीस कशा पायी? जानकी, काय झालं? सपान पडलं का? काय नाही. तू जाऊन विश्रांती घे. मी ठीक आहे. जानकी, हे बघ वाजतंय. कोणाचा फोन असेल एवढ्या रातच्याला? घरातून आलाय. हॅलो. हॅलो जानकी, अमृता बोलते. हा अमृता, काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, पण तू आत्ता इथे येऊ शकतेस? काय झालंय? काय आत्याबाई ठीक आहेत ना? काही हे बघ, सगळं फोनवर सांगायला नको लावूस ग. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण सगळे ठीक आहेत, कोणाला काही झालेलं नाही आहे. पण तरीही तू येऊ शकतेस? बर, तू काळजी करू नको. मी आलेच घरी. हा, येते. काय ग? काय झालं? अमृताचा फोन होता. काहीतरी काम आहे म्हणाली, घरी बोलवलंय. एवढ्या रातच्याला? समजा ठीक आहे ना? व तू काळजी करू नको, सगळं ठीक आहे. मी जाऊन बघून येते. तू थांब इथंच. मी आहे ग इथं, पण तू जपून जा. नको काळजी करू. ड्रायव्हर काका आहेत ना? मी आलेच जाऊ ना. काय ग, एवढ्या घाईघाईत का बोलवून घेतलं? सुमिता याशी का बसलीये? काय झालंय? जानकी, आता थोड्या वेळापूर्वी मी सुमित्रा काकूच्या खोलीसमोरून जात होते, तर मी पाहिलं की परशु काका नेहमीप्रमाणे टाईट होऊन पडला होता आणि सुमित्रा काकू. काय? तिचं काय? ती गन परशु काकावर रोखून उभी होती. म्हणजे मी यायला थोडा जरी उशीर केला असता ना, तर कदाचित कशीबशी मी तिच्याकडून ती गन काढून घेतली. जानकी, अगं सुमित्रा काकू बघ ना, अशी सुन्नच बसलेली आहे, काहीच बोलत नाहीये. कदाचित तुझ्याशी तरी
घरात आणखीन कुणाला माहिती आहे? नाही. सुमिताई, सुमिताई, माझ्याकडे बघ ना. का अशी वागलीस आणि कशासाठी? ते तुझ्याशी जे काही वागले ना, अमृता, सुमिताईसाठी कॉफी करून आणते. अगं, परशुराम दादा कसेही वागले म्हणून त्यांचा काही जीव घ्यायचा का? एक गोळी त्यांना घातल्यावर दुसरी गोळी स्वतःला घालणार होते मी. आणि मग जीवचं काय? तिने आयुष्यभर हाच बट्टा घेऊन वावरायचं, मोठं व्हायचं. तिला काय म्हणणार? तर तुझ्या आईने बाबांचा खून केला आणि नंतर स्वतःला गोळी घालून घेतली. स्वतःच्याच मुलीला अनाथ करायला निघाली होतीस तू. कशासाठी? मग मी काय करू सांग ना. आतापर्यंत त्यांनी मला वाटेल तशी वागणूक दिली, जीवला लाथ हाडला, आणि आता तर ते या घराच्या मुळावरच उठलेत. नवरा म्हणून मी त्यांच्यावर खूप प्रेम केलं ग, पण त्या प्रेमाची त्यांनी कधी कदरच केली नाही. जीव ही त्यांची मुलगी नाहीच असं म्हणताना एका वेश्येच्या दर्जाला नेऊन बसवलं त्यांनी, आणि जरा सुद्धा विचार केला नाही या गोष्टीचा. आणि आता तर ते तुझ्या अब्रूवरच. नाही जानकी, माझ्या कुंकवाची किंमत तुझ्या अब्रूपेक्षा जास्त नाही. माझ्या अब्रूला कोणीही हात घालू शकणार नाही सुमिते, कारण माझ्या कुंकवाचा धनी मालक अजून शाबूत आहे. आणि नरसिंहराव किल्लेदार हे काही साधे सुधे माणूस नाही आहेत. आणि परशुबाऊजींची पाप त्यांच्यापाशी. त्यांच्यासाठी तू एखाद्या माणसाच्या हत्येचं पाप माथी घ्यावं एवढे मोठे नाही आहेत ते. आणि यापुढे कधी असला वेडा विचार मनात आला ना, शिवचा चेहरा डोळ्यासमोर आण, तिचा विचार कर. आता तुला तिच्यासाठी जगायचंय सुमिताई, कारण तूच तिची आई आहेस आणि बाबा सुद्धा. काय रखमा मावशी, काल जानकीबाई घरी गेल्या होत्या की नाही? मग ती कसली जाते, ती हितच होती. पण रात्री उशिरा अमृतताईंचा फोन आला तेव्हा ताबडतोब निघून गेली. का बरं? काय झालं? आत्याबाईला बरं आहे ना? त्यांना बरं आहे हो, पण काहीतरी महत्त्वाचं काम असणार, नाहीतर जावई बापूंना सोडून ती गेलीच नसती. हे बरं झालं, काल निदान त्यांनी एक ग्लासभर ज्यूस तरी घेतला. नशीब म्हणायचं, तुमचं तरी ऐकलं. अश्विनी मॅडम, त्या मॅट्रींनी नवीन मुलीला पाठवलंय, भेटायला पाठवू का तुम्हाला? नको, मीच येते. आणि हो, यांना एक कप चहा पाठवा. नाही नको, लागला तर सांगेन की मी. बरं, मी येऊ? अच्छा, तू आली आहेस का आया म्हणून?